नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.डी. डोंगरवार, वर्ग 15 करोडे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा. या ठिकाणी भूगोल विषयाचा प्राध्यापक असून या ठिकाणी भूगोल विभाग समूह. तर आज आपण या ठिकाणी बी ए भाग ए फर्स्ट सेम अंतर्गत या ठिकाणी आपलं युनिट सेकंड. तर युनिट सेकंड मध्ये या ठिकाणी पृथ्वी, तिचे अक्षांश आणि रेखांश, तर या बाबतीमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत. तर अक्षांश आणि रेखांश याच्या बाबतीमध्ये कदाचित तुम्हाला कल्पना असेलच, आणि याच्या बाबतीमध्ये मला वाटतं आपण 8 ते 7व्या वर्गापासून जवळपास 3ऱ्या ते 4थ्या वर्गापासून आपण भूगोल विषय शिकत आहोत. तर भूगोल विषय शिकत असताना त्या ठिकाणी आपण पृथ्वीच्या बाबतीमध्ये माहिती बघितली असेल, आणि जिथं आपण पृथ्वीच्या बाबतीमध्ये माहिती बघितली असेल तर पृथ्वीवरती काढल्या गेलेल्या ज्या आडव्या आणि उभ्या रेषा आहेत, जनरली आपण याचा अभ्यास करत असताना पृथ्वीवरती ज्या काढल्या गेलेल्या उभ्या आणि आडव्या रेषा ज्या आहेत यांना आपण अक्षवृत्त, रेखावृत्त म्हणतो. ही माहिती कदाचित तुम्हाला कल्पना होती. तर त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पृथ्वी जी आहे तर पृथ्वीवरचे अक्षांश आणि रेखांश याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघत आहोत. मग या ठिकाणी याच्या अक्षांश आणि रेखांश जे आहेत तर यांचा अभ्यास करण्याची का आवश्यकता भासली, तर त्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात बघू. तर जेव्हा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, मग या पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये कोणत्याही ठिकाण जे असेल, कोणत्याही ठिकाणाची आपल्याला माहिती घ्यायची असेल, जेव्हा कुठल्याही ठिकाणावरची माहिती घ्यायची असेल तर ही माहिती घेण्यासाठी आपणास या ठिकाणी अक्षांश आणि रेखांशाची आवश्यकता जास्तीत जास्त आहे. जसं आपण समजा 10 विद्यार्थी बसले असतील आणि त्या 10 विद्यार्थ्यांपैकी आपण जसं एखाद्याला नाव घेऊन बोलवतो, आपण जोपर्यंत त्याचं नाव घेऊन बोलवत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी, तो मुलगा कुठलाही XYZ तर त्या ठिकाणी तोपर्यंत तो जवळ येणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे अक्षांश आणि रेखांश जे आहेत तर अक्षांश आणि रेखांश हे जोपर्यंत या ठिकाणी पृथ्वीवर आपण टाकणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणाची माहिती जी असेल की तोपर्यंत ती माहिती आपण या ठिकाणी कळवू शकणार नाही. म्हणूनच या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश जे आहेत तर अक्षांश आणि रेखांश हे या ठिकाणी काढले जातात आणि त्याचा उपयोग त्यासाठी केला जातो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे मग या ठिकाणी आपण जे बघू तर या ठिकाणी पृथ्वीवरती ज्या आडव्या रेषा आणि ज्या उभ्या रेषा असतात तर आडव्या रेषा आणि ह्या ज्या उभ्या रेषा असतात तर या ठिकाणी आपण आडव्या रेषा सर्वात प्रथम आपण आडव्या रेषेचा विचार करतो. आडव्या रेषा ज्या असतात यांना आपण अक्षवृत्त असे म्हणतो, आणि ज्या उभ्या रेषा ज्या असतात त्या उभ्या रेषांना आपण रेखावृत्त म्हणतो. तर आडव्या रेषा ज्या आहेत तर आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त, आणि या ठिकाणी जो मुख्य जो भाग आहे तर या मुख्य या ठिकाणी म्हणजे पृथ्वीचे सारखे 2 प्रमाणामध्ये जे याचे विभाजन झालेले आहे त्या 2 भागामध्ये विभाजन करणारी जी मुख्य रेषा आहे याला आपण विषुववृत्त असे म्हणतो. आणि विषुववृत्तावरती या ठिकाणी आपण 90 अंशाचा कोन या ठिकाणी 0 डिग्री मानतो, आणि या ठिकाणी 0 डिग्री पासून आपण उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे जसं आपण जातो तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे जात असताना या ठिकाणी याचे अक्षांश बदलत जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे रेखावृत्त आहे हे रेखावृत्त सुद्धा त्याचप्रमाणे बदलत जातात. तर या ठिकाणी याचा अभ्यास करण्याच्या पूर्वी जे अक्षांश आणि रेखांश आहेत तर याचा अभ्यास करण्याच्या पूर्वी सर्वात प्रथम आपण बघू या ठिकाणी पहिला जो पहिला आहे या ठिकाणी पृथ्वीचा आस. याला आपण पृथ्वीचा आस म्हणतो. तर मग हा पृथ्वीचा आस जो आहे तर या ठिकाणी एखादी जी गोल वस्तू असेल, कुठलीही एखादी जी गोल वस्तू आहे आणि या गोल वस्तूला आपण समजा चेंडू असेल, हा चेंडू आपण फिरवत असताना या ठिकाणी याचा कुठलाही एक आस जमिनीवरती लागलेला असतो. याचा जो आस जमिनीला लागलेला असतो आणि त्याची सेम वरची जी बाजू असेल ती वरची बाजू या ठिकाणी वरच्या दिशेमध्ये फिरत असते. म्हणजे ज्या ठिकाणी जसा चेंडू असेल किंवा जो आपण भोवरा फिरवतो, हा भोवरा फिरवल्याच्या नंतर या ठिकाणी खालचा आस याच्या या ठिकाणी असते आणि नेमका त्याचा वरचा जो भाग असतो हा या ठिकाणी वर असतो. हा जो म्हणजे या ठिकाणी जे
जी आपण उभी सरळ रेषेची काढतो, याच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला टच झालेला भाग आणि नेमकी त्याची वरचा जो भाग असतो आणि ही जी रेषा असते तर ह्या रेषेला पृथ्वीचा आस असे म्हणतात. त्याला पृथ्वीचा आस असे म्हणतात. म्हणजे पृष्ठभागाला लागलेली बाजू आणि त्याची नेमकी वरची जी बाजू असते. तर अशा प्रकारचे जे दोन बिंदू जे असतात तर या दोन बिंदूंना जोडणारी जी रेषा असते तर या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे पृथ्वीचा आस. मग हे जे पृथ्वीचा आस जो आहे तर या ठिकाणी मध्यभाग जो आहे तर पृथ्वी अशी 1665 किलोमीटर वेगाने फिरते. किती वेगाने? 1665 किलोमीटर पर आवर. जेव्हा ही 1665 किलोमीटर वेगाने फिरते, मग ही वेगाने फिरत असल्यानंतर तिचा जो खालचा भाग आणि एक वरचा भाग असतो. मग खालच्या आणि वरच्या भागामधलं जे या ठिकाणी हे जे भाग आहे तर याला आपण पृथ्वीचा आस असे म्हणतो. म्हणजे पृथ्वीचा आस या ठिकाणी जसं चेंडू फिरतो त्याचप्रमाणे पृथ्वी सुद्धा फिरते. मग याचा जो वेग असतो हा याचा वेग किती आहे? 1665 किलोमीटर प्रति तास या तासाने फिरत असतो. आणि हे जे या ठिकाणी पश्चिमेकडून जेव्हा पूर्वेकडे फिरत असताना एक मध्यवर्ती जी काल्पनिक रेषा असते, ही जी काल्पनिक रेषा आहे या ठिकाणी म्हटलं की हा आस आहे म्हणून ही जी काल्पनिक रेषा असते या काल्पनिक रेषेला या ठिकाणी रेषा ठेवलेली नसते. ही जी काल्पनिक रेषा आपण तयार केलेली असते याला पृथ्वीचा आस असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा जो भाग आहे तर हा जो पृथ्वीचा आस जो आहे तर पृथ्वीचा आस या ठिकाणी पृथ्वी जेव्हा पश्चिमेकडून या ठिकाणी पूर्वेकडे फिरते. मग पश्चिमेकडून पूर्वेकडे हे फिरत असताना याची वरची दिशा उत्तर, दक्षिण ही झाली म्हणजे पूर्व आणि पश्चिम. मग ही जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते तरी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना पश्चिमेपासून पूर्वेकडे जेव्हा फिरत असते तर त्या ठिकाणी याच्यामधला जो कोन असतो हा कोन या ठिकाणी 660 अंशाच्या कोनामधून ती फिरत असते. जेव्हा 23.5 अंशाचा कोन या ठिकाणी आपण बघितला 23.5 अंशाचा आणि 660 अंशाच्या कोनामधून जेव्हा फिरते तर त्याच्यामुळे पृथ्वीवर या ठिकाणी आपल्याला दिवस आणि रात्र दिसते. समजा पृथ्वी या ठिकाणी सपाट नसते, आपण मागच्या पेजला बघितलं या ठिकाणी गोलाकार नसते तर कदाचित रात्र आणि दिवस झाले नसते. सूर्यकिरणांचा होणारा जो कोन आहे हा होणारा कोन सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये फरक पडला असता. त्याच्यानंतर आपण जो दुसरा भाग बघू उत्तर आणि दक्षिण ध्रुव. या ठिकाणी महत्त्वाचा आहे उत्तर व दक्षिण ध्रुव. तर या ठिकाणी जी पृथ्वी आहे या पृथ्वीचं आपण सारखे या ठिकाणी दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे. विषुववृत्तामुळे सारखे आहे दोन भागात विभाजन झाले. विषुव म्हणजे सारखे किंवा ज्याला आपण ध्रुवत म्हणजे सारखे असं म्हणतो. मग याचे जे दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे तर विभाजनाच्या नंतर या ठिकाणी खालचा जो भाग असतो तर खालच्या भागाला म्हणजे वरची जी बाजू असते तर वरच्या बाजूला या ठिकाणी आपण सारखे जे दोन भाग केल्याच्या नंतर एक भाग जो असतो याला आपण उत्तर ध्रुव म्हणू आणि खालचा जो भाग असतो याला आपण दक्षिण ध्रुव म्हणू. मग आता उत्तर आणि दक्षिण ध्रुव जे आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुव तर हे उत्तर आणि दक्षिण ध्रुव म्हणजे ही जो आस असतो या आसाची दोन टोके. या ठिकाणी जो आस असतो मी हा जो आस म्हटलं तर ह्या आसाची दोन टोके. तर एक आस म्हणजे उत्तर ध्रुव आणि दुसरा आस म्हणजे या ठिकाणी दक्षिण ध्रुव. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशा प्रकारे आसाचे या ठिकाणी आपण सारखे दोन भाग केले. तर वरचा भाग उत्तर ध्रुव आणि खालचा भाग या ठिकाणी दक्षिण ध्रुव. त्याच्यानंतर मग आपण बघू तिसरं या ठिकाणी विषुववृत्त. हे जे विषुववृत्त आहे या ठिकाणी आपण जे विषुववृत्त काढलेलं आहे म्हणजे पृथ्वीचे सारखे दोन भागामध्ये विभाजन करणे. पृथ्वीचे सारखे दोन भागामध्ये विभाजन करणारी जी रेषा असते जो मधला भाग असतो त्याला आपण विषुववृत्त असे म्हणत असतो. मग विषुववृत्तामुळे या ठिकाणी पृथ्वीचे सारखे दोन भागामध्ये या ठिकाणी पृथ्वीचे या ठिकाणी सारखे हा उत्तर गोलार्ध ज्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि हा तुमचा दक्षिण गोलार्ध. तर उत्तर आणि दक्षिण गोलार्ध हे कशामुळे झाले या ठिकाणी
त्याच्यानंतर सुद्धा कमी कमी होत जाते, कारण विषुववृत्तावरती जे मुख्य अक्षवृत्त आहे याचं अंतर वाढलेलं असते. तर दोन्ही ध्रुवाकडे आपण दोन्ही बाजूकडे गेलो तर त्या ठिकाणी त्याचं अंतर जे असते हे दोन्ही जे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे विषुववृत्तामुळे याचे दोन भागामध्ये रूपांतर झालेलं आहे. कोणामुळे? विषुववृत्तामुळे. समजा विषुववृत्त नसतं तर आपण याला उत्तर गोलार्ध म्हणू शकलो नसतो आणि याला दक्षिण गोलार्ध म्हणू शकलो नसतो, कारण जोपर्यंत डिवायडेशन होणार नाही या ठिकाणापासून जेव्हा डिवायडेशन झालेलं आहे म्हणून याला आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग आहे काल्पनिक रेषा. तर ही जी काल्पनिक रेषा आहे ही आपण कल्पना केलेली आहे, कल्पना करून या ठिकाणी रेषा काढलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आपण एक कल्पना केलेली आहे आणि विषुववृत्त, त्याच्यानंतर कर्कवृत्त, मकरवृत्त जे आहे हे वेगवेगळे या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने आपण ठरवलेले आहे. आणि हे जसं वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी ठरवलं आणि जे वेगवेगळ्या नावाने त्याच्यानुसार आपण जे वेगवेगळे नावं देतो आणि वेगवेगळे नावं देऊन त्याच्यानुसार त्यांना आपण या ठिकाणी कल्पना करून ज्या रेषा काढल्या तर या कल्पना करून काढलेल्या रेषांना आपण अक्षांश आणि रेखांश असं म्हणजे या ठिकाणी हा विषुववृत्त, त्याच्यानंतर आपण 23.5 डिग्रीचा या ठिकाणी 23.5 डिग्रीचा या ठिकाणी कर्कवृत्त, 23.5 डिग्रीचा या ठिकाणी मकरवृत्त, त्याच्यानंतर 66.5 डिग्री जे आहे तर 66.5 डिग्रीला याला या ठिकाणी आर्किक वृत्त म्हणतात. उत्तर गोलार्धामध्ये याला आर्किक वृत्त, तर दक्षिण गोलार्धामध्ये याला अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात. त्याच्यानंतर हा उत्तर ध्रुव आणि हा आपला दक्षिण ध्रुव. म्हणजे हे जे कल्पना करून ज्या रेषा काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विषुववृत्ताला साथ छेदून या ठिकाणावरून मध्यभागातून जी एक रेषा गेलेली आहे त्याला आपण मुख्य रेखावृत्त म्हणतो. आणि जे मुख्य रेखावृत्त आहे तर हे लंडनमध्ये ग्रीनिच शहरामधून गेलेलं आहे आणि लंडनमधून जे ग्रीनिच शहर आहे ग्रीनिच शहरापासून या ठिकाणी मुख्य रेखावृत्त म्हणून मानले जाते आणि त्या ठिकाणापासून त्याच्यापासून आपण वेळ ठरवत असतो. म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे आहेत यांच्यामुळे आपला वेळ ठरवण्यासाठी, ठिकाण आणि वेळ ठरवण्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा खूप मोठा फायदा होतो. समजा हे नसतील तर आपण वेळ त्या ठिकाणी आपण वेळ ठरवू शकलो नसतो आणि त्याच्यानंतर आपण ठिकाण सुद्धा ठरवू शकलो नसतो. आपण समजा या ठिकाणी जेव्हा आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आहोत आणि आपण दिल्लीचं जे लोकेशन असेल तर दिल्लीचं लोकेशन कोणत्या ठिकाणी आहे हे जेव्हा बघायचं असेल तर या ठिकाणी आपण अक्षांश आणि रेखांशानुसार बघतो. जेव्हा अक्षांश आणि रेखांशानुसार बघतो त्याच्यानुसार आपण अंतर सुद्धा या ठिकाणापासून काढू शकतो. जेव्हा एक रेखावृत्त किंवा एक अक्षवृत्त जे आहे हे एवढ्या अंतराचं असेल तर एवढ्या अक्षवृत्त म्हणजे किती अंतर होईल हे सुद्धा आपण या ठिकाणापासून इथून आपण काढत असतो. त्याच्यानंतर मग या ठिकाणी हे जे भाग आहेत तर अशा प्रकारे हे जे पृथ्वीवरील जे 4 वैशिष्ट्ये आहेत तर पृथ्वीची ही 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी महत्त्वाची मानली जातात आणि हे जे 4 अक्षवृत्ते महत्त्वाची मानली जातात त्याच्यानुसार आपण आता बघू. या ठिकाणी एकूण अक्षवृत्ते आणि अक्षांश या ठिकाणी अक्षवृत्ते आणि अक्षांश तर अक्षवृत्ते आणि अक्षांश ज्याला आपण तर पृथ्वीचे जे आस आहे तर पृथ्वीचे आसाचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तर पृथ्वीच्या या ठिकाणी जो मधला भाग आहे तर या मधल्या भागापासून या ठिकाणी वरच्या भागापर्यंत आणि मधल्या भागापासून खालच्या भागापर्यंत. तर मधल्या भागापासून या ठिकाणी उत्तर भागाकडे आपण जसं जाऊ तर वरच्या भागाकडे गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपला 0 डिग्री अक्षवृत्त असतो आणि जो 0 डिग्री अक्षवृत्त असतो त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण वरच्या भागाकडे जाऊ तर वरच्या भागाकडे जात असताना 23.5 डिग्री अक्षवृत्तावर जेव्हा जाऊ तर 23.5 डिग्री अक्षवृत्ताला या ठिकाणी आपण कर्कवृत्त या नावाने ओळखतो. त्याच्यानंतर 23.5 डिग्रीच्या नंतर जेव्हा 66.5 डिग्री अक्षवृत्तावरती जाऊ तर त्याला आपण आर्किक वृत्त या नावाने ओळखतो.
त्याच्यानंतर जेव्हा या ठिकाणी आपण एकदम ध्रुवीय भागाकडे येऊ तर त्याला आपण दक्षिण ध्रुव, त्याला आपण नॉर्थ पोल असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण या ठिकाणी विषुववृत्तापासून जेव्हा खालच्या भागाकडे येऊ तर खालच्या भागाकडे 23.5 डिग्री अक्षवृत्तावरती आल्यानंतर त्या ठिकाणी 23.5 डिग्रीला याला आपण मकर वृत्त म्हणतो. आणि हा मकर वृत्तापासून या ठिकाणी मकर वृत्तापासून या ठिकाणी 23.5 डिग्री पुन्हा येऊ म्हणजे 66.5 डिग्री अक्षवृत्तावरती येऊ. 66.5 डिग्री अक्षवृत्तावर आल्यानंतर याला आपण अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतो. आणि त्यानंतर या ठिकाणी जेव्हा शेवटच्या पोल पर्यंत येतो तर हा शेवटचा जो पोल असतो याला आपण साऊथ पोल असे म्हणतो किंवा याला आपण दक्षिण ध्रुव, या ठिकाणी दक्षिण ध्रुव असे म्हणतो. म्हणजे एकूण यांचे अक्षवृत्त जे आहे तर एकूण अक्षवृत्तांची जी संख्या आहे तर विषुववृत्तापासून या ठिकाणी 90 डिग्री म्हणजे 90 अक्षवृत्ते हे झाले आपल्या उत्तर गोलार्धामध्ये. आणि त्याच्यानंतर 90 अक्षवृत्ते जे आहेत हे झाले आपले दक्षिण गोलार्धामध्ये. अशा प्रकारे टोटल जे आपले अक्षवृत्ते आहेत हे टोटल अक्षवृत्ते या ठिकाणी किती 180 टोटल अक्षवृत्ते आहेत. तर हे जे 180 अक्षवृत्ते आहेत याच्यानुसार आपण कुठलंही ठिकाण जे असेल ते आपण ठिकाण किंवा वेळ हे जे असेल तर हे ठिकाण आपण त्याच्यानुसार आपण या ठिकाणी ठरवत असतो. तर हे झाले आपले या ठिकाणी अक्षवृत्त. तर त्याच्यानंतर जेव्हा या ठिकाणी जे मकर त्याच्यानंतर जे आहे अक्षांश, या ठिकाणी जो दुसरा भाग या ठिकाणी मांडलेला आहे हा अक्षांश. तर जे अक्षांश असतात मग या ठिकाणी अक्षांश निर्माण होण्यासाठी या ठिकाणी हे जे अठिकाण असेल या ठिकाणी ब असेल आणि या ठिकाणी क असेल. तर मग अठिकाणापासून या ठिकाणी पृथ्वीचा मध्यभाग, तर पृथ्वीचा या ठिकाणी जो मध्यभाग असेल तर पृथ्वीचा मध्यभाग आणि या मध्यभागापासून किंवा केंद्र भागापासून या ठिकाणी जे अंतर दिलेलं असेल तर जे अंतर दिलेलं असेल त्या अंतरानुसार या ठिकाणी जो कोन तयार होतो तर त्या कोनाला या ठिकाणी अक्षांश असे म्हणतात. म्हणजे अक्षांश जे असते तर अक्षांश या ठिकाणी अक्षांशाचे या ठिकाणी जे रेखावृत्त आणि अक्षवृत्त जे आहेत तर रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे यांच्या त्या ठिकाणी जो कोन होतो तर हा जो कोन तयार झालेला असतो तर हे जे कोन तयार झालेले असतात तर त्या कोनाला आपण अक्षांश असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणापासून समजा हे या ठिकाणी या ठिकाणी ब आणि या ठिकाणी जे क असेल तर हा जो कोन जो तयार झालेला असतो त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी क ड असेल त्याचे या ठिकाणी म असेल तर हा जो मुख्य जो या ठिकाणी केंद्रबिंदू असेल जो पृथ्वीच्या पृष्ठभागाचा मध्यबिंदू तर या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचा जो तयार झालेला कोन आहे तर हा तयार झालेला कोन या ठिकाणी दाखवत असतो व याला आपण अक्षांश असं म्हणतो. त्याच्यानंतर मग आपण बघू या ठिकाणी ध्रुव तारा पद्धत. तर ही जी ध्रुव तारा पद्धत आहे तर ध्रुव तारा पद्धत या ठिकाणी अक्षांश. त्याच्यानंतर तिसरा आहे ध्रुव तारा पद्धत. तर अक्षांश दाखवण्यासाठी ध्रुव तारा पद्धतीचा उपयोग या ठिकाणी केला जातो. मग हा जो ध्रुव तारा पद्धत आहे तर ध्रुव तारा पद्धत ही फक्त आपण उत्तर गोलार्धामध्ये बघू शकतो. याचे कारण असं कारण की जो ध्रुव तारा आहे हा फक्त उत्तर गोलार्धामध्ये दिसतो आणि उत्तर गोलार्धामध्ये दिसल्यामुळे या ठिकाणापासून आपण जसं पृथ्वीच्या मध्यभागापासून म्हणजे विषुववृत्तापासून जसं आपण उत्तर गोलार्धात जाऊ तर जसं आपण उत्तर गोलार्धामध्ये जाऊ किंवा दक्षिण गोलार्धामध्ये जाऊ जेवढं आपण या ठिकाणापासून पृथ्वीच्या मध्यभागापासून जेवढं आपण या ठिकाणी ध्रुवाकडे जाऊ तर तेवढा ध्रुव तारा आपणास या ठिकाणी आपल्या डोक्याच्या वर येत असताना दिसतो. म्हणजे या ठिकाणी जो ध्रुव तारा जितक्या उंचीवर असेल जितक्या उंचीवर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर तेवढ्या उंचीचं म्हणजे जेवढं अक्षवृत्तावर आलेलं असेल तर तो अक्षवृत्त म्हणजे त्या ठिकाणचे जे मानलेले जे अक्षवृत्त आहेत ते आपण म्हणजे जसं आपण या ठिकाणापासून जसं नागपूर जे आहे तर नागपूरपासून आपण मुंबईकडे गेलो तर नागपूरपासून मुंबईकडे जात असताना तिथला जो ध्रुव तारा असेल हा ध्रुव तारा समजा 21 डिग्री अक्षवृत्तावर आलेला असेल तर 21 डिग्री अक्षवृत्त म्हणजे नागपूरचे जे अक्षवृत्त आहे तर नागपूरचं अक्षवृत्त या ठिकाणी 21 डिग्री अक्षवृत्त आहे.
समजा आपण त्या ठिकाणापासून पुण्याला जसे गेलो तर पुण्याला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 18 डिग्री असेल तर 18 डिग्री अक्षवृत्तावरती ध्रुव तारा त्या ठिकाणी मध्य भागात आला असेल तर 18 डिग्री अक्षवृत्तावर आला असेल तर त्याला आपण 11 डिग्री आहे असं म्हणू. जसं त्या ठिकाणी त्याच्यानंतर म्हणजे हे जे या ठिकाणापासून ध्रुव तारा ठरवण्याची जी पद्धत आहे, ध्रुव ताऱ्यावरून अक्षांश ठरवणे. ध्रुव तारा जर असेल तर ध्रुव ताऱ्यापासून अक्षांश ठरवण्याची पद्धत ही फक्त उत्तर गोलार्धामध्ये लागू होऊ शकते, तर दक्षिण गोलार्धामध्ये ही पद्धत लागू होत नाही. कारण असं आहे की या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये फक्त ध्रुव तारा दिसतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये ध्रुव तारा दिसत नाही. आणि हा कुठं दिसतो? फक्त उत्तर गोलार्धामध्ये ध्रुव तारा दिसतो आणि उत्तर गोलार्धामध्ये ध्रुव तारा दिसत असल्यामुळे त्या ठिकाणी आपण ध्रुव तारा ठरवण्याची जी पद्धत आहे ही उत्तर गोलार्धामध्ये लागू होते. त्याच्यानंतर मग सूर्यावरून अक्षांश ठरवणे चौथा जो आहे तर सूर्यावरून तर सूर्यावरून जे अक्षांश ठरवले जातात तर सूर्यावरून या ठिकाणी 21 मार्च आणि 22 सप्टेंबर 21 मार्च व 22 सप्टेंबर हे जे 2 दिवस असे आहेत की या ठिकाणी दिवस आणि रात्रीचा जो कालावधी असतो तर दिवस आणि रात्रीचा कालावधी हा सारखा झालेला असतो व दिवस आणि रात्रीचा कालावधी जेव्हा सारखा झालेला असतो तर हा दिवस रात्रीचा कालावधी सारखा झाल्यामुळे दिवस आणि रात्रीचा कालावधी या ठिकाणी सारखा झाल्यामुळे सूर्यापासून मिळणारी जी उष्णता असेल तर या सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे तर याच्या सारख्या प्रमाणामध्ये विभाजन झालेलं असते व सारख्या प्रमाणात विभाजन झाल्याच्या नंतर आपण जसं म्हणतो की सूर्य आपल्या डोक्यावरती त्या ठिकाणी बरोबर मध्य भागामध्ये आला की आपण 12 वाजले असं समजतो. त्याच्यानंतर सूर्य उत्तरेकडे जातो आहे की दक्षिणेकडे जातो आहे तर सूर्य ज्या दिशेला जिकडे जात असेल त्याच्यानुसार आपण या ठिकाणी अक्षांश ठरवत असतो. जसं अक्षांश ठरवतो या ठिकाणी सूर्य ज्या ठिकाणी असेल तर सूर्य ज्या ठिकाणी म्हणजे नेमकं सूर्य आपल्या ठिकाणीच असतो परंतु पृथ्वी तेवढ्या कोणामधून जेवढ्या कोणामधून फिरत असते तर जेवढ्या कोणामधून फिरत असेल तर त्याच्यानुसार तो किती डिग्री अक्षवृत्तावर आहे तो जेवढ्या डिग्री अक्षवृत्तावर आहे असं आपण त्या ठिकाणी आपण मानत असतो. म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी जसं आपण विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाऊ तर विषुववृत्तापासून उत्तरेकडे या ठिकाणी आपण आणायचे नसतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडे या ठिकाणी उत्तरेकडे आपण गेलो तर उत्तरेकडे गेल्यानंतर सूर्य आपल्याला ज्या ठिकाणी दिसतो तर सूर्य जेव्हा या ठिकाणी आपल्याला दिसत असेल म्हणजेच आपण उत्तर गोलार्धामध्ये आणि सूर्य त्या ठिकाणी तेवढ्याच अंतरावर तेवढ्या अक्षवृत्तावर जे आहे दक्षिण गोलार्धामध्ये तेवढ्या अक्षवृत्तावर आहे असं आपण त्याच्यावरून लागतो. म्हणजे अक्षवृत्त काढण्याची जी पद्धत आहे तर अक्षवृत्त आपण एक ध्रुवतारा पद्धत आणि सूर्याचे जे सूर्यकिरण जे आहे तर सूर्यकिरण त्याच्यावरून सुद्धा आपण या ठिकाणी अक्षवृत्त काढत असतो. त्याच्यानंतर जे आहे रेखावृत्ते आणि रेखांश. मग जे रेखावृत्ते आहे त्याच्यानंतर आपण बघू रेखावृत्ते हे झाले आपले अक्षवृत्त. त्याच्यानंतर आपण बघू आता या ठिकाणी रेखावृत्त. रेखावृत्ते व रेखांश आपण या ठिकाणी अक्षवृत्ते बघितली तर अक्षवृत्ते म्हणजे या ठिकाणी आपण आडव्या रेषा म्हटलं तर अक्षवृत्ते म्हणजे जसे आडव्या रेषा आहेत अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा आहेत आणि रेखावृत्त म्हणजे उभ्या. या ठिकाणी मी म्हटलं होतं की हा या ठिकाणी अक्षवृत्त आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आणि या ठिकाणी उभ्या रेषा ज्या असतात त्या उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त. उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त. मग हे जे रेखावृत्त आहे मग आता हे रेखावृत्त ठरवत असताना सर्वात प्रथम जे रेखावृत्त जे ठरवलं गेलं आणि जे मूळ रेखावृत्त आहे तर हे लंडन शहराजवळील लंडन शहराजवळील या ठिकाणी ग्रीनिच शहर आहे तर या ग्रीनिच या ग्रीनिच शहरामधून जे मुख्य रेखावृत्त गेलेलं आहे तर हे मुख्य रेखावृत्त ग्रीनिच शहराजवळ आहे आणि ग्रीनिच शहराजवळ
ग्रीनिश स्तराजवळून हे मुख्य रेखावृत्त केलेली आहे. आता एकूण अक्षवृत्ते आपण बघितली 180 आहे. एकूण अक्षवृत्ते जी आहे हे 180 अक्षवृत्ते झाली. तर या ठिकाणी मग आता रेखावृत्ते किती आहेत तर एकूण रेखावृत्ते 360. मग ही जी 360 रेखावृत्ते आहे मग या ठिकाणी मुख्य रेखावृत्तापासून या भागामध्ये किती 180 रेखावृत्ते आणि या भागापासून या ठिकाणी 180 रेखावृत्ते. मग समजा रेखावृत्ते नसते या ठिकाणी मी म्हटलं की हा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध कशामुळे झाले या ठिकाणी मुख्य विषुववृत्तामुळे झाले. त्याचप्रमाणे हे जे आपण पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध जो म्हणतो पूर्व आणि या ठिकाणी पश्चिम गोलार्ध जो आहे पूर्व आणि पश्चिम गोलार्ध जे आहे हे कशामुळे या ठिकाणी मुख्य जो रेखावृत्त आहे त्या मुख्य रेखावृत्तामुळे या ठिकाणी दोन विभाग झाले. जेव्हा मुख्य रेखावृत्त नसतं तर या ठिकाणी पृथ्वीची आपण दोन भागामध्ये विभाजन केली नसती. तर या ठिकाणी हा झाला आपला पूर्व गोलार्ध आणि हा झाला आपला पश्चिम गोलार्ध. मग पूर्व गोलार्धामध्ये किंवा पश्चिम गोलार्धामध्ये याचे सारखे विभाजन करणारे जे रेषा आहे तर त्याला आपण मुख्य रेखावृत्त म्हणतो. आणि हे मुख्य रेखावृत्त या ठिकाणी लंडन जवळचे जे ग्रीनिश शहर आहे त्या ग्रीनिश शहराजवळ गेलेले आहे आणि त्याच्यापासून या ठिकाणी पृथ्वीचं सारखे या ठिकाणी आपल्या आता 4 भागामध्ये विभागले गेलेले आहे. हा झाला एक भाग, हा दुसरा, हा या ठिकाणी तिसरा आणि चौथा जो भाग आहे म्हणजे उत्तर गोलार्धाचे सुद्धा 2 विभाग आणि दक्षिण गोलार्धाचे सुद्धा 2 विभाग. या ठिकाणी हा पूर्व गोलार्ध आणि हा पश्चिम. म्हणजे हा जेव्हा याला आपण पश्चिम म्हणू तर पश्चिम याला कोणता म्हणता येईल हा झाला आपला पश्चिम दक्षिण गोलार्ध. हा झाला पश्चिम उत्तर गोलार्ध. हा पूर्व झाला उत्तर गोलार्ध आणि पूर्व झाला दक्षिण गोलार्ध. अशा प्रकारे याचे एकूण किती भाग झाले 4 विभाग आपण करू शकतो. आणि 4 विभागानुसार आपण त्या ठिकाणचे लोकेशन आणि त्या ठिकाणची वेळ आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारचं हे जे ग्रीनिश जे आहे तर ग्रीनिशला रॉयल ऑब्झर्वेटरी वेधशाळा ही या ठिकाणी खूप जुनी वेधशाळा आहे. आणि या वेधशाळेमध्ये ही जी लंडनला जी जुनी वेधशाळा आहे त्याला आपण रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी म्हणतो. आणि ही जुनी वेधशाळा आणि त्या ठिकाणी हे इसवी सन 1844 मध्ये असं ठरवण्यात आलं. 1844 मध्ये हा मुख्य रेखावृत्त मानण्यात आला आणि याच्यानुसार पृथ्वीचे या ठिकाणी 700 विभाग करण्यात आले. म्हणजे संपूर्ण जगात या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये एकच वेळ लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणची वेळ आपण कुठल्याही या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथली वेळ आणि त्या ठिकाणची वेळ समजा आपण या ठिकाणची लंडनची वेळ आणि या ठिकाणी भारताचा एखादा माणूस या ठिकाणी लंडनला जात असेल तर या ठिकाणची वेळ आणि या ठिकाणची वेळ ही वेळेमध्ये साधर्म्य असायला पाहिजे. वेळेची जी इथला जेव्हा माणूस त्या ठिकाणी जात असेल एखादा नोकरीला जात असेल आणि हे जेव्हा या ठिकाणावरून दुसऱ्या देशामध्ये तो जेव्हा जातो तर ही रेषा समजा या ठिकाणी ज्याला आपण आंतरराष्ट्रीय वाहक रेषा आपण बघितली होती. तर आंतरराष्ट्रीय वाहक रेषेमध्ये की म्हणूनच आंतरराष्ट्रीय वाहक रेषा ही पॅसिफिक महासागरामधून गेलेली आहे. पॅसिफिक महासागरामधून यासाठी गेलेली आहे कारण की त्या ठिकाणी कुठलंही शहर नाही. ज्या शहरामधून तिथून गेलेली आहे तर त्या ठिकाणी शहराचा उल्लेख आहे कारण की समजा या बाजूचा व्यक्ती या बाजूला जेव्हा येत असेल तर या ठिकाणी त्याला वारामध्ये काय करावं लागेल वारामध्ये त्याला कन्व्हर्सन करावं लागेल. इथला व्यक्ती समजा रविवारी या ठिकाणी जात असेल तर याला शनिवार जावं लागेल आणि इथला व्यक्ती जेव्हा या ठिकाणच्या व्यक्ती जेव्हा शनिवार जसं असेल तर याला या ठिकाणी रविवार जावं लागेल. म्हणजेच गोलार्धानुसार पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धानुसार या ठिकाणी गोलार्धामधला माणूस त्या ठिकाणी जात असेल तर त्याच्यानुसार ही जी वेळेची जी धांदल आहे तर वेळेची गडबड होऊ नये यासाठी म्हणून वेळेची गडबड होऊ नये म्हणून या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय जी वाररेषा असते ही वाररेषा त्याप्रमाणे या ठिकाणी ठरवून दिलेली असते. तर आणि याची जी माहिती आहे
आंतरराष्ट्रीय वाररेषे जी आहे जी वेळ आहे आणि वेळेची जे आंतरराष्ट्रीय जी वेळ आहे तर याची माहिती आपण पृथ्वीचे परिवलन जे बघितलं तर पृथ्वीच्या परिवलनामध्ये या ठिकाणी आपण हे बघितलं आहे. तर हे लक्षात घ्यायचे आहे की एकूण रेखावृत्त जे आहेत तर किती आहे, एकूण रेखावृत्त 360 आणि एकूण अक्षवृत्ते 180. तर 180 अक्षवृत्ते आणि 360 रेखावृत्ते. अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा आणि रेखावृत्त म्हणजे या ठिकाणी उभ्या रेषा. तर अशा प्रकारे जे पश्चिम म्हणजे या ठिकाणी पूर्व रेखावृत्त आणि पश्चिम रेखावृत्त. पूर्व रेखावृत्त या भागाकडे मुख्य रेखावृत्ताच्या जे पूर्व भागाकडे असतील तर याला आपण पूर्व रेखावृत्त म्हणतो आणि या भागाकडे जे असतील याला आपण पश्चिम रेखावृत्त. म्हणजे मुख्य रेखावृत्ताच्या दोन्ही भागाकडे या ठिकाणी विषुववृत्तामुळे जसे सारखे दोन भाग झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्य रेखावृत्तामुळे याचे या ठिकाणी सारखे दोन भाग झालेले आहेत. तर पश्चिम रेखावृत्त आणि पूर्व रेखावृत्त या नावाने आपण त्याला ओळखत असतो. त्याच्यानंतर मग आहे आपला रेखांश. तर जो रेखांश आहे आपण जसं म्हटलं होतं की या ठिकाणी इथं आपला असेल अ ब आणि या ठिकाणी क. मग हे जसं आपण अक्षांशानुसार जसं अक्षांश ठरवलं होतं त्याचप्रमाणे ह्या ज्या उभ्या रेषा ज्या असतात तर या उभ्या रेषेनुसार या ठिकाणी आपण रेखांश. मग जे रेखांशाचा जो कोन असेल तर या ठिकाणी जो मुख्य रेखांश आणि या मुख्य रेखांशापासून या ठिकाणी होणारा जो भूपृष्ठाशी होणारा जो कोन असेल तर हा भूपृष्ठाशी होणारा कोन याला आपण काय म्हणतो, रेखांश असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जेवढा कोन होत असेल या भागाशी या ठिकाणी जेवढा कोन होत असेल त्या ठिकाणाचा तर तेवढ्या कोनाला आपण त्या भागाला आपण रेखांश असे म्हणतो. म्हणजे रेखावृत्ते आणि रेखांश. रेखावृत्ते म्हणजे उभ्या रेषा. हे ज्या उभ्या रेषा असतात त्या उभ्या रेषांना आपण रेखावृत्ते म्हणतो. आणि या ठिकाणी जिथं कोन झालेला असतो ज्या ठिकाणी कोन निर्माण होतो हा जो कोन निर्माण झालेला असेल याला आपण रेखांश असे म्हणतो. म्हणजे उभ्या रेषेपाशी जो कोन झाला असेल याला आपण रेखांश म्हणू. आणि आडवी रेषा जी असेल जो कुठलाही अक्षवृत्त असेल तर आडव्या रेषेपाशी अक्षवृत्तापाशी जो कोन तयार झाला असेल त्याला आपण अक्षांश म्हणू. म्हणजे अक्षांश आणि रेखांश उभ्या रेषेपाशी जो तयार होणारा कोन असेल तर त्याला आपण रेखांश म्हणू. आडव्या रेषेपाशी जो तयार होणारा कोन असेल म्हणजे तो पृथ्वीचा आपण मध्यभाग म्हणू. आणि हा मध्यभाग मानल्यानंतर त्याच्यानुसार जेवढ्या अंशाचा कोन त्या ठिकाणी होत असेल तर तेवढ्या अंशाचा कोन म्हणजे तो झाला आपला अक्षांश. आणि त्या ठिकाणी रेखावृत्ताजवळ जो कोन होत असेल तो झाला आपला रेखांश. तर अशा प्रकारे तर त्याच्यानंतरचे मग हे जे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते जे आहेत तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते त्याच्यानंतर याचा जो उपयोग आहे मग आता हा याचा उपयोग अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते आपण बघितलं. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते आपण आता बघू अक्षवृत्त आणि रेखावृत्ते जे आहेत तर याचा उपयोग काय आहे. अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचा उपयोग. तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे आहेत हे समजा नसतं तर समजा आपण अशी एक कल्पना केली की अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते हे समजा नसते तर काय होईल. जेव्हा या ठिकाणी पृथ्वीवरती अशा प्रकारचे पृथ्वीवरती अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते समजा नसते तर काय झालं असे आपण एक कल्पना केली. आणि याच्या बाबतीमध्ये जसं पूर्वीच्या याच्यामध्ये आपण म्हणत होतो की मी मुख्यमंत्री बनलो तर मी पंतप्रधान झालो तर अशा प्रकारचा आपण निबंध लिहायचो. त्याप्रमाणे या ठिकाणी आपण याच्याविषयी आपण चर्चा करू की अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा उपयोग. मग जसे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते नसतील तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते नसतील तर आपण हे जे कुठलंही जे ठिकाण दाखवतो हे कुठलंही ठिकाण दाखवत असताना आपल्याला खूप प्रॉब्लेम झाले असतात. प्रॉब्लेम असं झालं असतं की समजा दिल्ली आपल्याला दाखवायची असेल तर दिल्लीचे ठिकाण दाखवत असताना हे किती डिग्री अक्षवृत्तावर आहे किंवा नेमकं कोणत्या अक्षवृत्तावर किंवा कोणत्या रेखावृत्तावर आहे याची आपल्याला कल्पना आली नसते. जसं आपण दिल्लीचे ठिकाण आहे
आणि दिल्ली नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला कल्पना राहिली नसते. आपण नकाशानुसार सांगतो की नकाशानुसार की भारताच्या या ठिकाणी, भारताच्या उत्तरेला या ठिकाणी दिल्ली आहे. परंतु नेमकं त्याचे ठिकाण जे असेल हे ठिकाण कळवण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे मिनिट जे ठरवतो, म्हणजे या ठिकाणी अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे ठरवतो, तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त ठरवत असताना अक्षवृत्त या ठिकाणी याचे प्रत्येक अक्षवृत्तांचा जो भाग आपण बघितला, तर प्रत्येक अक्षवृत्तांचं या ठिकाणी ठरवत असताना प्रत्येक अक्षवृत्त या ठिकाणी जाणारे जे रेखावृत्त आहेत, तर ते जाणाऱ्या रेखांशापासून या ठिकाणी मूळ रेखावृत्त, मूळ अक्षवृत्त, त्याच्यानंतर मूळ अक्षवृत्त आणि मूळ रेखावृत्त या ठिकाणी होणारा जो कोण असतो. समजा या ठिकाणी दिल्लीचे जे ठिकाण आहे, तर या दिल्लीचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, तर दिल्लीचे ठिकाण हे ठरवत असताना आपण त्याची वेळ देत असतो आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी सांगत असतो. तर या ठिकाणी जसं अक्षांशापासून या ठिकाणी कोणतेही जे ठिकाण असेल हे विषुववृत्ताच्या उत्तरेस आहे की दक्षिणेस आहे, आपण ते पहिल्यांदा सांगू. त्याच्यानंतर मग ते उत्तर गोलार्धामध्ये आहे की दक्षिण गोलार्धामध्ये आहे, आपण ते त्या ठिकाणी ठरवून देऊ. त्याच्यानंतर रेखांशामुळे या ठिकाणी कोणत्या कोणत्या रेखावृत्तावरती आहे, आपण पहिल्यांदा हे क्लिअर केले की उत्तर गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धामध्ये. त्याच्यानंतर आपण मुख्य रेखावृत्त जे आहे त्या मुख्य रेखावृत्तापासून पूर्व गोलार्धामध्ये आहे की पश्चिम गोलार्धामध्ये आहे, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू. आणि हे ठरवल्याच्या नंतर हे आपण त्या ठिकाणी ठरवल्याच्या नंतर त्याच्यानुसार आपण सांगू की हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, की पूर्व गोलार्धात आहे की पश्चिम गोलार्धामध्ये आहे. तर त्याच्यानंतर दिल्लीचे जे ठिकाण आहे, तर दिल्लीचे जे ठिकाण आहे, तर दिल्लीचे ठिकाण या ठिकाणी 28 डिग्री 37 मिनिट, 28 डिग्री 37 मिनिट, 28 डिग्री 37 मिनिट या ठिकाणी उत्तर 28 डिग्री 37 मिनिट आणि रेखांश पूर्व 77.12 आणि रेखांश आहे तर 77 डिग्री 12 मिनिट आणि हे झाले अक्षांश. म्हणजे अक्षांश त्याचा विस्तार आपण बघितला तर 28 डिग्री 37 मिनिट, 28 डिग्री 37 मिनिट अक्षांश आणि 77 डिग्री 12 मिनिट या ठिकाणी रेखांश. मग आता हे जे रेखांश आहेत, हे जे मिनिट्स आहेत, या ठिकाणी मायक्रो लेवलवरती फक्त हे अक्षवृत्त झाले. हे जे अक्षांश आणि रेखांश जे आहे तर किती मिनिट किती अंतरावरती आहे, कारण हे जे एक अक्षवृत्त असते तर एक अक्षवृत्ताच्या याच्यामध्ये जे अंतर असते हे 111 किलोमीटरचं अंतर. हे जे अंतर असते हे 111 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 111 किलोमीटरचे या ठिकाणी सारखे भाग केले जातात. सारखे या ठिकाणी 60 मिनिट जेव्हा म्हणजे 60 सेकंद जेव्हा होतात तेव्हा 1 मिनिट होतो. म्हणून या ठिकाणी मिनिट आणि सेकंद यांचा सुद्धा या ठिकाणी कालावधी होतो आणि त्यांच्या कालावधीनुसार नेमकं ते ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, नेमकं जे आपण सांगितलेले जे ठिकाण असेल, सांगितलेलं समजा दिल्ली, तर दिल्ली या ठिकाणी आपण सांगितलं की अक्षांशानुसार 28 डिग्री 37 मिनिट अक्षवृत्तावर आहे आणि रेखांशानुसार 77 डिग्री 12 मिनिट, म्हणजे 77 डिग्री 12 मिनिट हे या ठिकाणी आणि 28 डिग्री या ठिकाणी. त्याच्यानुसार आपण जी वेळ असते तर वेळ आणि त्याच्या जे ठिकाण असते तर वेळ आणि ठिकाण हे आपण ठरवत असतो. म्हणून अक्षांश आपण जसं एखाद्या व्यक्तीला जसं नाव देतो आणि त्या नावानुसार आपण नेमका तोच व्यक्ती शोधून काढतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे कुठलंही ठिकाण असेल, सपोज अमृतसर, तर हे अमृतसर कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या अक्षवृत्तावरती आहे किंवा कोणत्या रेखावृत्तावरती आहे, हे जेव्हा आपणास माहीत होईल तर त्याच्यानुसार आपण या ठिकाणी सांगत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे आहेत तर याच्या पुढचा जो स्थानिक वेळ आणि वेळेचे जे विभाग आहेत, तर स्थानिक वेळ आणि वेळेचे विभाग आपण पृथ्वीचे परिवलनाचा जो टॉपिक बघितला होता, तर पृथ्वीच्या परिवलनाच्या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी आपण हे बघितलं होतं. ठीक आहे.